कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग, कमिशनर साहेबांचा आत्ता फोन होता. ती प्रोडक्ट डुप्लिकेट करणारी गँग, तिला आत्ता बेल मिळालाय. टू माय सरप्राईज ते पॉलिटिकली वेल कनेक्टेड लोक आहेत. तू पण थोडा विजिलंट राहा, कळलं का? आणि महत्वाचं म्हणजे आईला यातलं काही कळू देऊ नकोस. मला झोप येत नाही वाटतं. म्हणजे मुझे नींद न आए असं झालंय का? सारंग, अरे वा, मैफिल इथे जमली आहे वाटतं. बोल नाही. बरं झालं तू जागा आहेस. आपल्या ब्युटी पेजंटसाठी ज्या मुली सिलेक्ट झाल्यात ना, त्याची यादी याद आहे. एकदा चेक कर. आपल्या PR टीमने पाहिले ना हे? नाही नाही, त्यांनी सगळंच बघितलंय, पण मला असं वाटतं की एकदा तू स्वतःहून चेक करावंस. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे आणि ती राऊंड तू जज करावीस असं मला वाटतंय. मला? अगं आई, आपण सेलिब्रिटी वगैरे बोलूयात. ते नंतरच्या सगळ्या राऊंडसाठी. पण उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे, उद्या सगळ्यांची ओळख होईल, तेव्हा तू तिथे असावंस असं वाटतंय मला. ठीक आहे, चालेल. गुड. बरं चला, त्याला आराम करू द्या. हो आई, झालंच. यांना लवकर बाहेर काढ, नाहीतर इथेच बसतील. तू सुद्धा आराम कर. गुड नाईट. सारंग आई, ज्या काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण नंतर कम्प्लीट करूया. अमृता, हो आलेच. तू चल माझ्यावर. हो. चल चल. आता शांत झोप लागेल. हो, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. सकाळी ती एक मुलगी भेटलेली, तिचं नाव आहे का रे लिस्टमध्ये? नाव काय होतं तिचं? तू नाव नाही विचारलंस तिचं? अरे नाव नाही विचारलंस तर मग ह्याच्यात सापडणार कशी ती? तू गेला होतास ना फॉर्म भरायला? हा, मी तू भरला नाहीस म्हणून मला भरावा लागला. आता जर तू फॉर्म भरला असतास ना, तर तुला कळलं असतं की त्या मुलीचं नाव काय, आणि जर ते नाव कळलं असतं तर हेही कळलं असतं की या सिलेक्टेड मुलींच्या यादीत तिचं नाव आहे की नाही. आता ते तुला माहित नाहीये, झाला ना प्रॉब्लेम. म्हणजे तुझी चूक आहे. मी कसं काय विसरलो नाव विचारायला? बोल. CCTV असलं तर तुम्हीच सगळीकडे लक्ष ठेवून असायचो का? काय झालंय? अहो काय नाही झालं ते विचारा. तू नीट सांगणार आहेस का? ते फोन ठेवू. अहो तुम्ही एकदम सिरियस होऊन गेलात. तसं नाही, म्हणजे ऍक्च्युली काय झालं तेच विचारायचे तुम्ही. बोल, काय झालंय? सावळीला स्थळ आलं, स्थळ. कळतंय का तुम्हाला? नाही, अहो म्हणजे स्थळ येणं ही काही मोठी गोष्ट नाही, ते काही कुणाला बी येतं. पण सावळीला त्यानं पसंत केलंय, म्हणजे आता पुढे जाऊन त्यांचं लग्न बी होऊ शकतं. सावलीचं लग्न करताय? हो, म्हणजे घरात ना तयारी चालू आहे हो लग्नाची. पण तुम्ही काय करते तिथं बसून हो? झालं सांगून? हा झालं. फोन ठेव. हॅलो, आओ नाही काय बाई, तरी ऍक्शन म्हणल्या म्हणे लगेच कट करून टाकला सिनियरनी. फोनवर बी मला ऍक्टिंग करून देत नाही कोणी. भैरवी मॅडमचं काय बी बंद असू द्या, जयो सावळीचं लग्न काही लागू दे सगळी बाई. म्हणजे आता सावलीचं लग्न होणार आणि तिला तिचा नवरा आपल्याकडे काम नाही करू देणार. म्हणजे आता गाणी मला स्वतःच्या आवाजात म्हणावी लागतील ना. अक्के, एक विचारू का? समज तुझं लगीन ठरलं आणि मग तू कोणत्या वेगळ्या देशात गेली, तर मग तू या अप्पूला विसरणार? पण मी कुठे जाणारच नाही बाळा. म्हणजे तू लग्न बी नाही करणार?
नाही करणार लग्न. मी हे काय ऐकतेय सावली? तू लग्न करतेस म्हणे? तुझे सप्तसूर माझ्या या वचनाच्या धाग्यात बांधलेले असताना तू दुसऱ्या कोणासोबत तरी सप्तपदी घेण्याचा विचार करतेस? कोणाच्या परवानगीने लग्नाला होकार दिलायस? बोल. माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. तुला लग्नाला होकार देण्याचा अधिकार कोणी दिला? भैरवी माई, मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं आणि आता पण तेच सांगतोय. तुमचा अधिकार साऊच्या आवाजावर आहे, तिच्या गाण्यावर आहे, तिच्या आयुष्यावर नाही. नाही म्हणजे सगदेव बरोबर बोलतोय. आणि कवा ना कवा तरी हिचं लगीन लावावं लागणारच आहे की. तिला आयुष्यभर घरात तर नाही ना ठेवू शकत आम्ही. चला, लेट नाईट शो सुरू झाला. आता मज्जाच मज्जा. माय, आमचा खरंच काय बी पुढाकार नव्हता. बास. मला तुमची कुठलीच कारणं ऐकायची नाहीयेत. मला जर आता काही दिसतंय ते फक्त आणि फक्त माझ्या ताराचं करिअर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.